जय शिवराय पोरांनो. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. तुम्हाला हेल्प करतो जावा रिलेटेड कॉन्सेप्ट कशाप्रकारे आपण सिंपल पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो. आजचा व्हिडिओ टॉपिक तुम्ही बघितलाच आहे, बरोबर आहे. कंपनीमध्ये प्रोजेक्टवरती काम होतं कसं? तुम्हाला कंपनीत आल्यानंतर डायरेक्ट प्रोजेक्ट दिला जातो का? डायरेक्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात का? सगळा प्रोजेक्ट करावा लागतो का? पोरांना डाऊट आहेत. ओके. पोरांनो टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला. टेन्शन घ्यायचं नाही. सगळं माहीत होणार आहे तुम्हाला कसं असते, काय असते. बघा, कंपनी ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं ना, काय नसतं रे, एवढा लोड नाही घ्यायचा, ठीक आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, की नाही सगळा प्रोजेक्टच मला देतात का काय? मला सगळा कोड करायला देतात का काय? म्हणजे लई प्रेशर असतो, लई लोड असतो, असं अजिबात नसतं, ठीक आहे. काही एक्सेप्शन जर सोडलं ना, काही एक्सेप्शन कंपन्या त्या सोडल्या तर बाकी 90% 95% कंपन्यामध्ये असं काही नसतं बरं का. लई लोड आहे, लई प्रेशर आहे, फ्रेशर डायरेक्ट खतम असं नसतंय. असतंय काय, तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर तुम्हाला भाई पहिल्यांदा ट्रेनिंग असते. ओके. आता नॉर्मली एम-एन-सी कंपनीमध्ये ट्रेनिंग दिली जाते. बाकीच्या ज्या स्मॉल स्केल कंपनी आहेत तिथं तुम्ही स्वतःला ट्रेन करायचं आहे. बघा, तुम्हाला जॉब लागला कारण तुम्ही कॅपेबल आहात. हे स्वतः लक्षात ठेवा. कॅपेबल आहात. कंपनीत गेल्यानंतर ज्या टेक्नॉलॉजीवर तुमचा प्रोजेक्ट आहे, जर नसेल येत, बेसिक येत असेल, ॲडव्हान्स तुम्ही स्वतः करायचं आहे. स्वतः सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्यात. स्वतःला ट्रेन तुम्ही करायचं आहे. ओके. वेळ दिला जातो तुम्हाला. डोंट वरी अबाउट इट. आणि तुम्हाला काही पूर्ण प्रोजेक्ट डायरेक्ट असेल काम चालू आणि झालं पाहिजे, नाही. तुम्ही दररोज करताय काय याचा रिपोर्ट तुम्हाला मॅनेजरला द्यावा लागतो. मग तुम्ही त्या दिवसामध्ये जे काही केलंय आणि मी म्हणतो प्रामाणिकपणे करा. ओके. टाईमपास अजिबात करू नका. तुम्ही जे करताय ना ते करा आणि रिपोर्टमध्ये सांगा, की आज मी हे शिकलो, आज मी स्वतः अपडेट केलं. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला टाईम भेटतो. ओके. त्याच्यामुळं डायरेक्ट प्रोजेक्टवर बसला आणि डायरेक्ट कर असं नसतंय. 95% केसमध्ये नसतंय. ओके. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्हाला टाईम दिला जातो. तुम्ही टेक्नॉलॉजी स्वतःची अपग्रेड करू शकता त्या वेळामध्ये, ठीक आहे. आणि काही जो तुमचा बाकीचा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे-छोटे टास्क दिले जातात. ओके. प्रत्येकाला लाइक लेट्स सपोज तुमची टीम असणार आहे, राइट. पूर्ण टीम मिळून प्रोजेक्ट करत असते. असं नसतं की एकट्यानं सगळं करायचं, एकट्यानंच कोड लिहायचा, नाही. आणि तुम्हाला पण छोटे-छोटे टास्क दिले जातात. लाइक यू नीड टू कंप्लीट धिस वन टुडे ऑर समथिंग. डेडलाईन दिली जाते. 4 दिवसामध्ये हे करा, 5 दिवसांमध्ये तुम्ही हे करा, 2 दिवसामध्ये तू हे कर. लाइक दॅट डेडलाईन्स असतात प्रत्येकाला. आणि असं पण नाही की डेडलाईन्स क्रॉस झाल्यानंतर नाही सर आता मग मॅनेजर लई चिडते का काय? असं काही नसतं. डेडलाईन बेसिकली तुम्ही फॉलो करा. त्या परेडमध्ये टास्क तुमचा झाला पाहिजे. नसेल होत तर यू नीड टू गिव्ह द व्हॅलिड रिझन. काय होतंय एक्झॅक्टली? घाबरायचं नाही, 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 आता काय होईल, मग काय होईल? अजिबात तसं काही नसतंय, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हॅलिड रिझन द्या. हे प्रॉब्लेम येतोय, सो लाइक आय नीड टू अपग्रेड इन दॅट. देन मी तो टास्क नक्की करेल. मला आणखीन 1 दिवस एक्स्ट्रा हवा आहे. पोलाइटली बोला यार. इंग्लिशमध्ये बोलावं लागतं हे मात्र फिक्स आहे बरं का. मॅनेजरला रिपोर्ट इंग्लिशमध्ये द्यावा लागतो. इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लायंटला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. टीममेट ठीक आहे, मराठीमध्ये असते तर चालतं. पण काही काय असतात त्यांना इंग्लिशच येतं. लेट्स सपोज फॉरेनरचे असतील तर मग तुम्हाला तिथं इंग्लिश मात्र लागतं. सो इंग्लिशवरती कमांड ठेवा. असलेलं बरंच आहे ना. बघा, आपण तर स्वतः इथल्या कंपनीमध्ये जे असतात ना, आपले इथले असतील तर मराठीत बोलतो, इट्स ओके. बाहेरचे असतील तर असलेलं चांगलं आहे. त्यामुळे इंग्लिशवर फोकस करा. कसं करायचं, काय करायचं मी ऑलरेडी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जय शिवराय तर करायचंच आहे. तरी पण करा जय शिवराय, ठीक आहे. कमेंट मी तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवून देईल. पुन्हा काही पोरांना डाऊट असतो सर, लाइक या ज्या कंपनीज असतात तिथं वर्किंग आवर्स खूप असतात. म्हणजे 12 तास, 14 तास असं पण ऐकलंय मी. असं अजिबात नसतंय, अजिबात नसतंय. तुमचं काम जर राहिलं, तुमचं वर्किंग जर राहिलं तरच तुम्हाला ते एक्स्ट्रा अवर्स स्पेंड करावे लागतात. ओके. नाहीतर भैया 8 तास वर्किंग, 1 तासाचा तुमचा लंच, टोटल 9 तासाचं तुमचं शेड्यूल असतं दिवसाचं. याच्या व्यतिरिक्त 1 मिनिटसुद्धा तुमच्याकडून करून घेतलं जात नाही. आणि तुम्ही स्वतःच यार त्या गोष्टी शिकता हळू-हळू. त्यामुळे टेन्शन घ्या. फ्रेशर असाल, हळू कंपनीचं एन्व्हायर्नमेंट तुम्हाला समजेल, काय करावं लागतं, कसं करावं लागतं. नवीन आल्यानंतर थोडंसं तुम्हाला काही दिवस वाटेल, की यार कुठून मी आलोय आणि कुठं बसलोय असं थोडंसं होतं. ओके. इव्हन मी फ्रेशर असताना मला तेच झालं होतं. तुमच्या बाबतीत पण ते होणार. पण एक गोष्ट सांगतो, फ्रेशर आहात ना, यू नीड टू लर्न ॲज मच ॲज पॉसिबल. तुम्हाला जेवढं शिकता येईल तेवढं शिका. स्वतःहून शिका. डेव्हलपरची हेल्प घ्या, विचारा, बोलायचे.
बसला की काय काही होणार नाही. त्यामुळे डेव्हलपर्सशी बोलायचं आहे, की बाबा मला हे समजून सांगशील का? किंवा हे मी कुठून करू ते सांगशील का? रिसोर्स सांग, ChatGPTचा यूज करा, प्रत्येक गोष्ट यूज करा टू अपडेट युअरसेल्फ. राईट? हे स्वतःहून करायचं आहे. आणि फ्रेशर्स जे आहेत ना, त्यांना हे सांगेल की अपडेट व्हा स्वतः. ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी कळतील. कशाप्रकारे तुम्हाला स्विच करायचं आहे, कसा तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे, सगळं समजतं परत. फक्त एंट्री मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या एंट्रीसाठी प्रत्येक फ्रेशर झगडतोय, मी बघतोय. किती बेरोजगारी आहे, किती म्हणजे रिसेशन चालू आहे. पोरं झगडतायत इंटर्नशिपसाठी, जॉबसाठी. ट्राय करा, ट्राय करत राहा. तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत आणि त्या प्रामाणिक प्रयत्नाला हार्डवर्कची जोड पाहिजे बरं का. हार्डवर्क नसेल आणि मुकं प्रयत्न करत चालला तर उपयोग नाही आहे. त्याच्या पाठीमागं हार्डवर्क पाहिजे विदाऊट डिमोटिवेशन. मोटिवेट स्वतःला करायचे स्वतःच. ओके. डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, जॉब्स नाहीत असं नाही आहे. मोटिवेट राहून सगळ्या गोष्टी करा. डेफिनेटली तुम्ही तुमच्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब घेऊ शकता, IT कंपनीमध्ये. ठीक आहे. त्यामुळे एवढं सांगायचं होतं मला, की भाई कंपनीमधलं प्रोजेक्टचं जे वर्किंग असतं ना, ते काय सगळं तुला दिलं जाणार नाही भावा. टेन्शन घेऊ नको. छोटे-छोटे टास्क तुला दिले जातात आणि तुझं कशामध्ये तू परफेक्ट आहे ते सुद्धा बघितलं जातं. तुला बॅकएंड लय भारी येतंय. अरे API लय भारी बनवता येतात. चल तू API बनव. लेट्स सपोज एखादा असेल, सर मला फ्रंट एंड भारी जमतंय, पण मला घेतलं फुल स्टॅक जावा डेव्हलपर म्हणून. फ्रंट एंडमध्ये तुला काम भेटतं. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. कारण प्रोजेक्टमध्ये वर्किंग जे असतं ना, म्हणजे काय म्हणतो रिक्वायरमेंट जे असतात ना, त्या वेगवेगळ्या असतात. फ्रंट एंडसाठी, बॅक एंडसाठी, डेटाबेस सांभाळ, तू टेस्टिंग कर, तू डिप्लॉयमेंटचं बघ असतं. सो कशात तुम्ही परफेक्ट? तुम्ही जर ऑलराऊंडर असाल ना, विषय संपला. विषय संपला. त्यामुळे ऑलराऊंडर बना. सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्या. ओके. इवन तुम्ही 3rd इयरला असाल किंवा कॉलेज संपत आलं असेल, तर चालू करा या सगळ्या गोष्टी शिकायला. मी खूप सारे पोरं बघतोय कॉलेज इयरमध्ये काहीच करत नाही आहेत. 3 वर्ष नथिंग. इव्हन त्यांना त्याचा गायडन्स पण भेटत नाही. आय एम ॲग्री विथ दॅट. सांगत पण नाही रे कोण. सांगत नाही, हा मेन मोठा प्रॉब्लेम आहे. सो मी तुम्हाला सांगतोय ना, मग एकदा सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायचं आहे, जय शिवराय, आणि कमेंट सेक्शनमध्ये ते पुट करायचं आहे. कारण हा व्हिडिओ प्रत्येक गरजू पोरापर्यंत गेला पाहिजे. त्याला खरंच गरज आहे या टाईपच्या मोटिवेशनची. त्याला गरज आहे या नॉलेज, या कॉन्टेंटची. जय शिवराय करा, ते ऑटोमॅटिक जाईल. आणि लाईक, ओके, लाईक पण महत्त्वाचं आहे रीचसाठी. त्यामुळे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं भेटतात आपल्या चॅनलवरती. जे कुठंच नाही ते इथं आहे बरं का. जे कुठंच नाही ते इथं आहे. त्याच्यामुळं मी ते सांगत होतो, की भाई प्रोजेक्टचं वर्किंग वगैरे तुझ्यानुसार तुला दिलं जातं. एवढा काय लोड घ्यायचा नाही. फक्त ट्राय कर, प्रयत्न करत राहा, जिद्द सोडू नको. भाई भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सगळं तुला सांगत राहील या चॅनलवरती. फक्त तुझा सपोर्ट मला हवा आहे. बोल एकदा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू.